सगळ्यात आधी या भागातील बऱ्याच वर्षाचा उपवास संपला आहे आणि बऱ्याचशा भागाचं कॉन्क्रिटीकरण झालं, त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मी. अतिशय आनंद होतो. आता बऱ्याचशा भगिनीचे लग्न नंतर आले असतील, पण आम्ही लहानपणापासून या भागातच खेळलो बागडलो मोठे झालेलो आहे. त्याच्यामुळे या भागाची दुरावस्था जी होती ती पण पहिले, पण नितीने इकडे भाजपा यायला उशीर केला होतो. त्याला मी कधीच सांगत होतो, आता पण हे कधीच होऊन गेलं असतं सगळं, पण तो उशिरा आला. त्याच्यामुळे उशिरा का होईना पण आला. त्याच्यामुळे बराचसा भाग आता कॉम्पिटिव्हमध्ये झाला आहे. उरलेला काही भाग जो आहे तिकडे भानुभाऊ पाहतो ना की सांगतोय की नाही म्हणून, तर उरलेला भाग पण लवकरच त्याची कामाची सुरुवात करू आपण. आता मी निधी देईल, आता वाटपाला सुरुवात काही केली नाही आता नवीन निधीची, पण नवीन निधीची सुरुवात करून इथे पण जो राहिलेला भाग आहे त्याचाही बाकीच्या रस्त्यांचंही कॉन्क्रिटीकरण लवकरच सुरू होतं. सगळ्यांना खूप आज आमचा प्रभाग क्रमांक 18 गंगाराम प्लॉट परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरणचे उद्घाटन झाले. नामदार संजय भाऊ सावकारे, रजनीताई सावकारे हे आलेले होते उद्घाटक म्हणून. त्यांनी उद्घाटन केले आणि अजून पुढचे काही कामं बाकी आहे कॉन्क्रिटीकरणाचे, ते एक महिन्यामध्ये अजून बाकीचे चालू करणार आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनची कामं अपूर्ण होती, लोकांची सततची नितीन भाऊंच्या मागे म्हणा, देवकर भाऊंच्या मागे म्हणा, आमच्या मागे म्हणा, जे की इथले कामं झाली पाहिजेत, मात्र नितीन भाऊच्या माध्यमातून ती कामं पूर्णत्वात गेली. आम्ही बऱ्याच दिवसापासून सन्माननीय मंत्री साहेबांच्या मागे लागून की इकडची कामं झाली पाहिजे. साहेबांना 14 एप्रिलच्या आधी इथला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरचं पेवर ब्लॉक करावं अशा प्रकारची आम्ही विनंती केली होती. परंतु आमदार संजूभाऊ सावकारे मंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की पेवर ब्लॉक न करता आपण त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणच करणार आहेत, आणि त्यांनी खरंच या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून आम्हा सर्वांना उपकृत केलेलं आहे. आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. नंतर नितीन भाऊच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी झालं आहे. नितीन भाऊंचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सर्व नागरिकांच्या मनामध्ये खूप उत्साह आहे. चांगल्या प्रकारचं काम आहे. राहिलेली कामं जी राहिलेली आहेत ती थोड्या दिवसातच पूर्णत्वात येतील अशा प्रकारचं आश्वासन आता मंत्री महोदयांनी दिलेलं आहे, आणि ते लवकरच पूर्णत्वात होतील अशा प्रकारची मी सर्वांना ग्वाही देतो.